नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या तोंडावर घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि इतर स्थानिक पक्षातील विरोधकांनी चांगलीच मूठ बांधली। नेमकं काय झालं? शेतकरी संघर्ष समितीने एक मंच स्थापन केला आणि त्या मंचामध्ये नेमकं काय झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। कृषी मंत्रींना चांगलंच त्यांनी धारेवर धरले, बघूया काय झालं। त्यामुळे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा। शेतकरी संघर्ष समिती या मंचाच्या माध्यमातून पीक विम्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी परळीत येत्या 23 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर बैलगाडीसह शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या सर्वपक्षीय मंचमध्ये भाजपचे राज्य कार्यकारिणीतील व स्थानिक पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे। त्यांची मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीमध्ये त्यांनी हजेरी लावली आणि सांगितलं की आम्ही कृषी मंत्र्यांना सोडणार नाहीत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुधामती गुट्टे, ॲडव्होकेट माधव जाधव, कम्युनिस्ट पक्षाचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे, भाजपचे राज्य चिटणीस राजेश देशमुख, भाजपचे अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष अच्युत मंगणे, भाजपच्या किसान आघाडीचे उत्तम मानेही या पत्रकार बैठकीस उपस्थित असताना या बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विम्याची रक्कम हडप केल्यासह विविध आरोप करत त्यांनी लक्ष केले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणारा 800 ते 900 कोटी रुपयांचा पीक विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात जमा झाले आहेत। 2018 सालच्या पीक विम्याचे 63 कोटी रुपये परत गेले। 2020चा पीक विमा बीडच्या शेतकऱ्याच्या जिल्ह्यांचा वाटप झाला, मात्र बीडमधील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपच करण्यात आले नाही। पीक विम्याचे गौडगंबाल कृषी मंत्र्यांनी केले असा आरोप त्यांनी केला। ओला दुष्काळ आज आला, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कशाचा पक्ष आणि वेळ पाहायला पाहिजे। येथे माझी शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे असंही येथे सांगण्यात आलं। परळी तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकूणच शेतकऱ्यांनी जी मंजुरी मदत मिळणे अपेक्षित असते ती मिळावी यासाठी आंदोलनात सहभाग त्यांनी घेतला आणि जे काही आता आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये कृषी मंत्र्यांना टार्गेट करून म्हणजे कृषी मंत्र्यांना एक सवालच करणार आहेत की शेतकऱ्यांचे जे काही पीक विम्याचे पैसे आहेत 2018 सालापासून 23चा पीक विमा मिळाला नाही, 22मध्ये देखील तुटपुंजी रक्कम मिळाली, 24साठी शेतकरी झगडत आहेत, 24चा विषय तर बाजूलाच पण 23चा देखील अजून मिळालेला नाही आहे आणि या सगळ्या प्रश्नांची सबरबत्ती करून आता कृषी मंत्र्यांना धारेवर धरण्यात येणार आहे। आणि ही चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांचे जर प्रश्न सुटत नसतील तर शेतकऱ्यांना अशा गोष्टी जे काही मंत्री असतात अपोजिशनमध्ये त्यांनी या गोष्टी उठवायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना याची मदत मिळेल। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।